नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मजेत आहात? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात अमोल काल आलेले आणि आज ना जी साफसफाई करायची होती ना, बाजूला जो नाला आहे, गटार आहे ना, तो साफ करायचा होता. नेहमी आले ना तर अमोल हे काम करतात. कारण अनुभवी माणूस गावीच राहिलेले आधी, त्याच्यामुळे त्यांना कुठली पद्धत कशी टेक्निक वापरायची हे त्यांना माहिती आहे. म्हणजे सोबत मी होती, सिद्धीबहिणी होत्या, पप्पू होता. पण ते कसं करायचे ते आम्हाला सांगवते आणि आम्ही करवतो. तर केसांना धूळ नको बसायला म्हणून आम्ही असे केस बांधलेली होती आणि हा जो सुका पालापाचोळा आहे ना, तो आता एका साईडला ठेवणार. कारण संध्याकाळ झाली की जाळून टाकणार. पण जास्त झालं तर अमोल बोलली या उन्हामध्येच आपण जाळून घेऊया. तर गेट कसा वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही ना रेतीचं रेतीच्या गोण्या आहेत ज्या संध्याकाळी उपयोग होतील. पप्पा जसे काम करतात ना तसं अन्वीलाही काम करायचं होतं आणि अमोलनी ना कमरेला त्रास नको व्हायला त्याच्यामुळे ते बोलतात की असं बांधलं ना की कमरेला त्रास होत नाही. आणि ही जी रेती ना ही पण काढायची आहे. तसंच अन्वीनेही बांधलेलं आहे. जसं पप्पाने कमरेला बांधले ना तसं अन्वीनेही बांधलेलं आहे. सोबत अर्णवही मदत करतोय. थोडेसे एनर्जी ड्रिंकसाठी मी कोकम सरबत बनवलं सगळ्यांना. तो ऊन पण खूप होतं, 2 दिवस पाऊस पडत होता ना, तर आज ऊन खूप लागत होतं. तर थोडीशी एनर्जी ड्रिंक द्यावी सगळ्यांना असं वाटलं. ते झाल्यानंतर मी म्हटलं लिंबू सरबतही करेन. पण आंबे यावर्षी एवढा आंबा आहे ना की मुलं कंटिन्यू आंबा खातात. म्हणजे एवढी भीती वाटते की त्यांना थोडा त्रास नको व्हायला, उबाळे वगैरे नको व्हायला ना, म्हणून. तर इथे आत्याला पण दिलं प्यायला. क्लायमेट ना थोडंसं ऊन होतं आणि मधीच ना ढगाळ वातावरण आलं. हे बघा असे काळे ढग अचानक आले. तर म्हटलं चला त्याची व्हिडिओ बनवूया. कामं तर कंटिन्यू चालू होती कारण 2 दिवसासाठी मुक्कामाला आलेले आहेत अमोल. 2 दिवसात जे काम होईल ते करून घेणार आणि पप्पू आहे 3-4 दिवसासाठी. तर मग बाकीची उरलेली कामं तो घेणार. म्हणजे फाट्या भरून ठेवण्यापासून इथे काही कोण राहत नाही जास्त, पण फाट्या भरून ठेवतो. पावसाळ्यात कधी येणं झालं तर मागच्या दारामध्ये चूल आहे तर ती पेटवते आणि 2 सिलेंडर भरून ठेवलेलेच असतात घरात. तर इथे फणसाच्या झाडाखाली बघा सुक्का जो कचरा जमा केलेला ना तो अमोलने जाळलेला आहे. आणि आमच्या आत्या जे काम देतो तेच काम चालू आहे तिथं. आणि ही रशी ना फणस काढण्यासाठी मी मुंबईवरून आणलेली आहे. तर एक साईडचा गटार साफ झाला ना त्याच्यानंतर इथे अमोल रेती आहे ना ती काढवते. तर इथे ना सगळा पालापाचोळा जळलेला आहे. जेवढं कडक ऊन होतं ना तेवढे सगळे फणसाच्या झाडाचं पण पाला एवढा खाली पडलेला ना तोही जमा केलेला आणि काजूच्या झाडाचाही जमा होता ना तोही जमा केला. तर इथे ना मागच्या वेळेस कामं चालू होती ना घराची, त्यावेळी गाडी मागवलेली टेम्पो, त्यावेळी इथे रेती उतरवली ना तर ती रेती ना या गटाराच्या तोंडाजवळ जाऊन जास्त बसलेली आहे. तर ते अमोल काढून असे टाकवते. आणि बाकीचं हे जे पालापाचोळा उरलेला ना मला बोलले ते, पण मला जमत नव्हतं म्हणून परत ते तिथून आले आणि करायला घेतलं. तर क्लायमेट बघा किती छान वाटते, काळोख करून ठेवले. आणि मी इथे आंघोळ करून आली, कामं झालेली होती. हा गटार बघा पूर्ण क्लीन झालेला आहे. म्हणजे आता ज्यावेळी पाऊस असेल ना तर हे पाणी बरोबर निघून जाईल. हे ना फणसाला ना अर्णवचा हात लागेल ना एवढे जवळ फणस आलेत, पण ते छोटे आहेत. आता नाही काढणार, पण अमोलनं उद्या काढणार आहेत. कारण मुंबईला न्यायचे असतील ना तर आम्ही ऑलरेडी आधीच काढून ठेवतो. तर बंटी आई पप्पांना न्यायला येईल ना तेव्हा ते फणस गाडीतून मुंबईला नेणार. या मॅडमने एवढं मातीत खेळायला आवडतं ना खूप. आणि मागचं तुम्हाला माहिती आहे ना गटार संडास आहे ना ते टाकी साफ करून गेलेले, पण यावेळी ना मागच्या वेळेस तो जो चौरस आहे ना तो पाण्याने भरलेला, त्याच्यामुळे संडासच्या टाकीमध्ये पाणी केलं असं आम्हाला कळलं. तर आता आम्ही प्रॉपर असं काम करून घेतलेलं आहे. म्हणजे एक माणूस लावला आहे कामाला. ते इथे मेजरमेंट वगैरे घेत आहेत कारण किती सिमेंट रेती लागेल आणि कुठला पाईप लागेल ना तर तो आणायचा आहे.
म्हणून. हा विकास दादा आहे, मोठा दादा पोस्टरांमध्ये. तर तो सगळ्या कामामध्ये मदत करतो आम्हाला. स्पेशली पप्पा इकडे असतात ना त्यावेळी तो आणि वहिनी वगैरे येऊन जातात, त्याच्यामुळे इथे घराकडे तो लक्ष ठेवतो. तर इथे जे मांडव घातलेला ना भाज्यांचा तो यावेळेस होणार नाही आहे. आज रविवार म्हणून ठरवलं चिकन करायचं आणि वहिनींना माकला खायच्या होत्या. आई व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी पनीरच केलेलं आहे. चिकन ग्रेव्ही पण केले, ओलं पातळ पण केलेलं आणि हे ना चुलीवर केलं, कारण घरात हे आले ना सगळे तर त्यांना चुलीवरचं चिकन लागतं म्हणून सुक्कं चिकन ना चुलीवर करायचं ठरवलं. आणि संध्याकाळचा बेत आहे वड्यांचा. तर वडे, चिकन आणि माकला केलेल्या आहेत. हे ना काहीतरी बबल निघतात ना तर ते करतायत. मलाही माहिती नाही, ह्या पाण्यातून अमोल बोलत आहेत की बबल्स निघतात. तर म्हटलं चला करा तुम्ही, मी व्हिडिओ बनवते. इथे सगळ्यांचे प्रयत्न चालू होते पण सगळे फेल झालेले आहे त्याच्यामध्ये. हां, अमोलचे 4-5 निघाले पण ते व्हिडिओमध्ये पटकन घेता आले नाहीत मला. आणि अमोल काय त्यांचे प्रयत्न चालूच होते. तर इथे भर टाकलेली आहे ओल्या मातीची आणि जे कडक लाल दगड आहे ना, जाम दगड, त्याचे तुकडे तुकडे करून टाकलेले आहेत. हिची ना मजा काय आली माहिती, इथे पाणी करून चालू करून द्यायची आणि दीदी ना एका साईडने बंद करायची. तिथे जाऊन बघायची, परत बंद पाणी. एवढी चिडलेली ना ती. लहान मुलांबरोबर अशी मस्ती केली ना तर बरं वाटतं, पण खूप चिडलेली ती. तर माती करून ना पूर्ण लेवल केलेली आहे. दगड हे चेचलेले आहेत आणि आता ह्याच्यावर रेती टाकतील आणि मग रेती आणि सिमेंटचं प्लास्टर करून टाकतील. तर ह्याला किती वाजतील त्याच्यावर आहे. संध्याकाळपर्यंत एक गाडी लाकडं मागवली, कारण फाट्या मी बोलली ना तुम्हाला 5-6 महिन्याच्या स्टोरेज करून ठेवतो, आता आले आहेत. ऊन पडले की थोडेसे 2 दिवस वाळवून घेणार, मग वहिनी आणि पप्पू आहेत ना तोपर्यंत ते सेट करून जातील. सध्या आता पटापट काढून घेतले. आणि हा बघा संडाची टाकी पॅक झालेली आणि पूर्ण प्लास्टर झालेलं आहे. आता यावेळेस तरी पावसाचं टेन्शन आम्हाला नसणार आहे. जेवण काय दुपारीच झालं होतं, वडे करायचे होते, वहिनी वडे करत, त्यातमध्ये आम्ही बाहेर हे काम करत होतो. तर गप्पा मारत बसलेलो आणि इथेही हे बघा, इथेही प्लास्टर करून घ्यायचं होतं. म्हणजे गेट मागे पुढे करतो ना त्याच्या मागे पुढे हे टाकायचं होतं सिमेंटचं. तर चला, ही व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दापोलीतला हा कदाचित 2रा-3रा लास्ट व्हिडिओ असेल. श्रीवर्धनला भेटू आपण. बाय.